जी मुलगी एका बिग बॉस सारख्या कार्यक्रमामध्ये अर्वाच्य भाषा बोलते, भांडणं करते, घाणेरडं बोलते आणि स्वतःची प्रतिमा मलिन करून घेते आणि शेवटी त्या गेम मधून बाहेर पडते. ती आता त्याच गेम मधल्या गेम न खेळणारा, फ्लॉप असणारा, कोपऱ्यात बसणारा आणि फक्त केस वाढून हिरो सारखा वागणाऱ्या पोरासोबत आता डान्स करायला लागली किंवा रस प्यायला ये माय वगैरे असल्या गाण्यावर नाचायला लागली. मुद्दा हा नाही की गाण्यावर कुणी डान्स करावा की न करावा. मुद्दा हा आहे, ज्या व्यक्तीनं एखाद्या रियालिटी शो मध्ये त्या शोची अब्रू काढली, मग ती मुलगी असो किंवा मुलगा, अशा लोकांकडून नंतर महाराष्ट्राचं मनोरंजन होणं म्हणजे हे मला न पटलेली गोष्ट आहे, म्हणून मी या विषयावर चर्चा करतोय. बिग बॉस मराठीच्या सीझन 6 मध्ये रुचिता जामकर जी कोल्हापूरची पोरगी आहे, तुम्हाला माहिती आहे, विशालची मैत्रीण होती आणि अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायची. ती आता रस प्यायला तुम्हाला बोलवते आणि ती कुणासोबत? त्या उमेश कुमावत सोबत. तो बिचारा चांगला आहे, म्हणजे त्याच्याविषयी वाईट बोलण्याचा आपला हेतूच नाही. आणि तो गाणं गातो किंवा डान्स करतो, पण हिचं काय? म्हणजे हिच्या कलागुणानुसार हिला शो मध्ये का घेतलं याचं एक म्हणजे सीआयडी चौकशी लावली पाहिजे. ते आता ठीक आहे, या दोघांचं म्हणजे जुळलं किंवा हे डान्स करतायत हा तर मुद्दा अजून भयभीत करणार आहे, म्हणजे तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडणार आहे. पण तुम्हाला तेवढं ते सहन करावं लागेल. पण ज्या पद्धतीनं ते काय रस प्यायला ये किंवा ज्या गाण्यावर ते नाचतायत, ते चेहरा बघितला तरी मला असं वाटतं घराघरामध्ये लोकांना म्हणजे असं वाईट वाटेल की अवघा ही तीच आहे की जी भांडणं करायची, म्हणजे अर्वाच्य भाषेत बोलायची. त्या शोचा जो एक स्टेटस आहे, दर्जा आहे, किंवा रितेश देशमुखांनी जी एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय, त्याची आबरू घालवणारी जर म्हणजे स्पर्धक कोण होती, तर ती म्हणजे ती रुचिता जामकर नावाची ती मुलगी. आणि बिग बॉस मध्ये यश नाही मिळालं, पण बाहेर आल्यानंतर तिला तिच्या सहकार्याकडून गाणं मिळालं, हा तिचा एक प्लस पॉइंट आहे. पण ते विशाल सोबत म्हणजे विशाल सोबत जे गोडवे गायले जायचे त्याचं काय झालं म्हणजे? आणि या अशा गाण्यातून किंवा अशा ह्याच्यातून तुमची प्रतिमा, तुमचे विचार, तुमची ती घाणेरडी वृत्ती आणि महाराष्ट्राला प्रचंड वाईट वाटलेला तो मधला काळ, हा या अशा गाण्यातून रस प्यायला ये ग माय असं म्हणून ते लोक विसरणार आहेत का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्या शिवाजी ब्लॉगवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे चर्चा करतोय. मनोरंजन आणि या म्हणजे विनोदी गोष्टीमध्ये आपला रस असतो, आणि व्यक्ती म्हणून आपण जर लिझनर असू आणि जर सगळीकडे वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा होत असेल आणि आपण ते शो पाहत असू आणि अशा शो मध्ये जर असली स्पर्धक आले असतील तर त्यांच्याविषयी चांगलं बोलणाऱ्यांनी बोलावं. आपल्याला त्याच्याविषयी काही देणं घेणं नाही. आपण वाईट आहोत हे आपण सिद्ध करून दाखवतोय आणि ते त्या शो मधून त्या ठिकाणी प्रतिबिंबित झालंय, हे मला या माध्यमातून सांगायचंय. आता राहिला मुद्दा, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी ते करावं, हरकत नाही. पण मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे. खरं सांगा, ती जी रुचिता नावाची बिग बॉस मधली ही जी मुलगी होती, तिची भाषा तुम्हाला आवडली का? तिचं वागणं तुम्हाला आवडलं का? त्या रुचिताचं बोलणं किती लोकांना आवडलं? रुचिताची बिग बॉस मधली एकंदरीत भूमिका किती लोकांना आवडली? रुचिता खरंच त्या बिग बॉसच्या पात्रतेची होती का एक स्पर्धक म्हणून? आणि सगळ्यात महत्वाचं, रुचिता आणि विशालचं जे झंगाट होतं त्याचं काय झालं? आणि मग ती जी अशी अश्लाघ्य बोलणारी मुलगी, तिला तो हक्क आहे, तिने काय बोलायचं कसं वागायचं हा तिनं सांगितलंय की मी अशीच आहे, हरकत नाही. पण तू महाराष्ट्रासमोर आली होती, तू घराघरात मध्ये पोहोचली आणि आम्ही तो शो बघितलाय म्हणलं आमचा अधिकारच आहे की आम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारायचा. मग त्या कुमावतला ही कशी काय म्हणजे
आवडली किंवा एक अभिनेत्री म्हणून त्यांनी कसं काय घेतलं, हा प्रश्न मला पडलेला आहे, तुम्हाला पडलेला आहे की नाही? याचं कारण असं आहे, की जर तो कुमावत चांगला असेल, त्याची प्रतिमा चांगली असेल, त्याला कुठलीही अभिनेत्री हिरोईन म्हणून मिळाली असती. पण हिलाच घेणं म्हणजे तो त्याच्या पण पायावर दगड मारून घेतोय का? मला असं वाटतं जर एखाद्याला शून्यातून काहीतरी निर्माण करायचं असेल, तर त्यानं काही गोष्टी बदलल्या पाहिजेत किंवा चांगल्या केल्या पाहिजेत किंवा लोकांना आवडतील अशा. पण जी लोकं महाराष्ट्रासमोर येऊन अत्यंत बदनामीकारक बोलत होती, अश्लाघ्य बोलत होती किंवा दर्जाहीन बोलत होती, त्या व्यक्तींच्या विरोधात हा संतोष शिंदे नक्कीच असणार आणि रोखठोक बोलणार. कदाचित ही तिच्यापर्यंत व्हिडिओ जाईल, बिग बॉसच्या लोकांपर्यंत जाईल, स्पर्धकांपर्यंत जाईल, पण त्या सगळ्यांना, तिला सुद्धा, तिनं ज्या भाषा वापरल्या आणि चूक केली म्हणून बिग बॉस मधून बाहेर पडली, कदाचित माझ्या कुठल्या तरी वाक्याबद्दल ती सुद्धा सहमत असेल. पण तिला अभिनेत्री म्हणून घेणं म्हणजे हा त्या कुमावच्या पायावर मारून घेत असलेला तो म्हणजे दगड आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी रस प्यायला यायचं, न यायचं, जायचं, न जायचं हा ज्याचा त्याचा विषय. खरं आहे की नाही? रोखठोक भूमिका होती. कदाचित तुम्हाला पटेल ना पटेल, पण पटली तर इतरांना पण शेअर करा. धन्यवाद.